गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण फंडामेंटल्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंगचा नेक्स्ट महत्त्वाच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत आपण 2 चॅप्टर पाहिलेले आहेत, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग आणि फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेड. हे 2 चॅप्टर आपले झालेले आहेत. आज आपण ह्या नेक्स्ट हायर परचेस सिस्टीम ह्या चॅप्टरला सुरुवात करूया. हायर परचेस सिस्टीम म्हणजे भाडे तत्वावर वस्तू खरेदी करण्याची पद्धत कशा पद्धती असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. आता हायर परचेस मीन्स अ ट्रान्झॅक्शन व्हेअर गुड्स आर परचेस्ड अँड सोल्ड. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं एक ट्रान्झॅक्शन आहे हायर परचेस, ज्यामध्ये वस्तू विकत घेतल्या जातात आणि खरेदी केल्या जातात आणि विकल्या जातात हायर परचेस बेसवर. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे these are two types of transaction in the business, credit and cash. Hire purchase system is credit system of purchasing. हायर परचेस म्हणजे मुळामध्ये क्रेडिट सिस्टीम आहे पर्चेसिंगची, उधारीच्या तत्वावर. आणि इट इज अन अरेंजमेंट ऑफ परचेसिंग ॲट वन्स, पे इन इन्स्टॉलमेंट अँड ओन ॲट लास्ट. म्हणजे कसं आहे, एक अरेंजमेंट आहे दोन व्यक्तीमधली, वस्तूचा ताबा घेणे आणि इन्स्टॉलमेंट देणे. जोपर्यंत शेवटचा इन्स्टॉलमेंट देत नाहीत तोपर्यंत वस्तू खरेदी करणाऱ्याला वस्तूचा ताबा मिळत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. आणि इट इज अन ॲग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज, सेलर अँड परचेसर. आता हे दोन व्यक्तीमधलं ॲग्रीमेंट आहे, त्यामध्ये एक सेलर असतो आणि दुसरा परचेसर असतो. अंडर विच प्रॉपर्टी इज परचेस्ड अँड पेमेंट इज मेड इन इन्स्टॉलमेंट. ह्या मेथडमध्ये काय, वस्तू खरेदी जाते आणि पेमेंट त्याचं इन्स्टॉलमेंटमध्ये केलं जाते. प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये त्याचं पेमेंट केलं जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओनरशिप ऑफ द प्रॉपर्टी रिमेन्स इन द हँड ऑफ सेलर. आणि प्रॉपर्टीची जी ओनरशिप आहे ती सेलरच्या हातात आहे शेवटचा हप्ता देईपर्यंत. जो वेळेस खरेदी करणारा व्यक्ती शेवटचा हप्ता देत नाही तोपर्यंत ओनरशिप म्हणजे मालकी वस्तूची विक्रेता खरेदीदाराकडे ट्रान्सफर करत नाही. ओके, आता याचे फीचर्स काय आहेत, याचे फीचर्स पाहूया आपण. त्यामध्ये फर्स्ट वन आहे कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे एक प्रकारचं काय कॉन्ट्रॅक्ट आहे. हायर परचेस सिस्टीम इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टीज, वन इज परचेसर अँड सेकंड इज सेलर. हायर परचेस सिस्टीम हे दोन व्यक्तीमधलं कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे करार आहे. त्यामध्ये एक खरेदीदार आणि दुसरा विक्रेता असतो. दुसरं फीचर्स काय, गुड्स. द कॉन्ट्रॅक्ट इज मेड फॉर द पर्पज ऑर सप्लाय ऑफ गुड्स. दुसरं महत्त्वाचं काय, वस्तू. कॉन्ट्रॅक्ट कशासाठी तयार केला जातो, वस्तूसाठी. वस्तू विकली किंवा वस्तू खरेदी करणे किंवा वस्तू सप्लाय करणे ह्यासाठी. त्यानंतर तिसरा महत्त्वाचं फीचर्स आहे इन्स्टॉलमेंट. इन दिस सिस्टीम पेमेंट इज मेड इन इन्स्टॉलमेंट. आता ह्या प्रकारच्या सिस्टीममध्ये पेमेंट इन्स्टॉलमेंटच्या माध्यमातून दिलं जातं. त्यानंतरचं फीचर्स आहे ओनरशिप. द ओनरशिप ऑफ गुड्स रिमेन्स इन द हँड ऑफ सेलर टिल ऑल द पेमेंट्स आर नॉट पेड. आता ओनरशिप आहे जी वस्तूची, हायर परचेस सिस्टीममध्ये जी वस्तू खरेदी किंवा विक्री व्हायली त्याची ओनरशिप शेवटच्या हप्त्यापर्यंत विक्रेत्याच्या हातात असते. ज्यावेळेस शेवटचा हप्ता खरेदीदार देतो त्यावेळेसच ती ओनरशिप खरेदीदाराकडे ट्रान्सफर किंवा हँडओव्हर केली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हायर. एव्हरी इन्स्टॉलमेंट इज हायर. आता प्रत्येक इन्स्टॉलमेंट हे भाडे तत्वावर गणलं जाते किंवा त्याला भाड्याच्या स्वरूपामध्ये त्याची गणना केली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्याच्यानंतर लास्ट इन्स्टॉलमेंट. आफ्टर द पेमेंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट कन्वर्ट इन टू परचेस प्राईस. शेवटचा इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर खरेदीदाराने मग ते सगळे इन्स्टॉलमेंट परचेस प्राईसमध्ये कन्वर्ट होतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्याच्यानंतर नॉन पेमेंट ऑफ इन्स्टॉलमेंट हे शेवटचं फीचर्स आहे. त्यामध्ये काय म्हणजे, इफ द परचेसर फेल्स टू पे एनी इन्स्टॉलमेंट द ओनर कॅन टेक बॅक गुड्स विदाऊट एनी रिफंड मनी रिसिव्ड. समजा एखादी वेळेस खरेदीदार एखादा हप्ता देऊ शकला नाही किंवा इन्स्टॉलमेंट देऊ शकला नाही किंवा देण्यास तो असमर्थ जर ठरला समजा, तर महत्त्वाचा मुद्दा विक्रेता काय करू शकतो, वस्तू त्याच्याकडे ट्रान्सफर करत नाही. हा जो करार झालेला आहे तो करार भंग करू शकतो. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग इन्स्टॉलमेंट. ड्यू बट नॉट पेड इज कॉल्ड आउटस्टँडिंग इन्स्टॉलमेंट. जे इन्स्टॉलमेंट दिलेलं नाही किंवा रुकला असेल तर त्याला आउटस्टँडिंग इन्स्टॉलमेंट म्हणतात. ओके. त्यानंतर गुड्स इन गुड कंडिशन. इन दिस सिस्टीम द परचेसर वॉन्टेड टू बाय गुड्स इन गुड्स कंडिशन. आता अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये गुड्सची कंडिशन म्हणजे वस्तूचं जी कंडिशन आहे किंवा क्वालिटी आहे उत्तम असली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वस्तूचं आरोग्य जर उत्तम असेल तरच अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. त्यानंतर कन्वर्शन इन परचेस. आफ्टर द पेमेंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट इट बिकम्स परचेस.
शेवटचा इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर ती खरेदी होते किंवा त्याचं खरेदीमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर ऑप्शन, द परचेसर हॅज ऑप्शन टू बाय द गुड्स, हेन्स ही कॅन रिफ्यूज टू बाय बट द सेलर इज नो ऑप्शन. परचेसरकडे ऑप्शन आहेत, तो वस्तू विकत घेऊ शकतो किंवा वस्तू विकत घेऊ शकत नाही, पण सेलरकडे ऑप्शन नाही, त्याला वस्तू विकावीच लागते. टोटल पेमेंट, दिस पेमेंट इज मेड बाय परचेसर विच इज मोर दॅन कॅश प्राईस. द टोटल पेमेंट म्हणजे हे टोटल पेमेंट असतं, हे कसं असतं, कॅश प्राईस जी आहे वस्तू त्यापेक्षा जास्त असतं. इन्स्टॉलमेंट त्यामध्ये इंटरेस्ट वगैरे असतं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲड केलेलं असतं. ओके. यानंतर आता त्याची जर्नल एंट्रीज पाहूया, म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला जर्नल एंट्रीज करायचे आहेत. सुरुवातीला जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ परचेसर, म्हणजे हायर परचेस सिस्टीममध्ये जो खरेदीदार आहे तो वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने जर्नल एंट्रीज होतात. त्याचा प्रोफॉर्मा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. मी PDF च्या स्वरूपामध्ये ग्रुपमध्ये पाठवीनच, त्यामध्ये काही वाद नाही. बघा, सुरुवातीला फॉर्मॅट तयार करायचा, डेट, पर्टिक्युलर, LF, DR अमाऊंट, CR अमाऊंट. आता पहिली एंट्री कशी आहे, व्हेन ॲग्रीमेंट ड्यू, म्हणजे ज्यावेळेस ॲग्रीमेंट झालं त्यावेळेस कशी एंट्री होईल, असेट्स अकाउंट DR टू व्हेंडॉर्स अकाउंट. व्हेंडॉर्स अकाउंट म्हणजे विक्रेत्याच्या, असेट्स अकाउंट डेबिट टू व्हेंडॉर्स अकाउंट, व्हेंडॉर म्हणजे विक्रेता, अमाऊंटमध्ये येईल जी काय अमाऊंट असेल ते. त्याच्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन काय, व्हेन ॲग्रीमेंट पेड, ज्यावेळेस ॲग्रीमेंट पेड झालं, ॲग्रीमेंट झालं त्यावेळेस असेट्स अकाउंट DR टू व्हेंडॉर अकाउंट येईल. त्यानंतर ॲग्रीमेंटची पहिली जी अमाऊंट आहे डाऊन पेमेंट ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस कसं जाईल, व्हेंडॉर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बिंग ॲग्रीमेंट पेड, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल आणि जी काही अमाऊंट असेल ती DR CRमध्ये येईल. त्याच्यानंतर तिसरं, व्हेन इन्स्टॉलमेंट ड्यू, म्हणजे ज्यावेळेस इन्स्टॉलमेंट द्यायचं ठरलेलं असतं त्यावेळेस बघा, असेट्स अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट टू व्हेंडॉर्स अकाउंट, असेट्स अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, त्यामध्ये व्याज प्लस टू व्हेंडॉर्स अकाउंट, मग त्याची जी काही अमाऊंट असेल ती येईल. बिंग इन्स्टॉलमेंट ड्यू, त्याच्यानंतर व्हॅन इन्स्टॉलमेंट पेड, आणि ज्यानंतर इन्स्टॉलमेंट पेड केलं जातं त्यावर व्हेंडॉर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बिंग इन्स्टॉलमेंट पेड, अशा पद्धतीने येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट, व्हेन डिप्रिसिएशन चार्ज ऑन असेट्स, ज्यावेळेस डिप्रिसिएशन असेटवर चार्ज केलं जातं त्यावेळेस कसं येईल, डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट, बिंग डिप्रिसिएशन चार्जड, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल. त्यानंतर व्हेन क्लोजिंग ऑफ डिप्रिसिएशन अँड इंटरेस्ट अकाउंट, त्याची एंट्री कशी होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिप्रिसिएशन अकाउंट टू इंटरेस्ट अकाउंट, ब्रॅकेटमध्ये बिंग डिप्रिसिएशन अँड इंटरेस्ट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जनरल एंट्रीज आहेत, जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ सेलर. सेलर म्हणजे विक्रेता, त्याला व्हेंडर किंवा सेलर असं म्हणतात इंग्रजीमध्ये. त्याच्या जनरल एंट्रीज बघा, त्याचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर आहे, व्हेन सेल ऑफ असेट, ज्यावेळेस असेट त्याची विकली जाते त्यावेळेस एंट्री कशी होईल, ऑन ॲग्रीमेंट डेट, म्हणजे ज्या दिवशी ॲग्रीमेंट झालं त्या दिवशी, हायर परचेस अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये टोटल कॅश प्राईस टू सेल्स अकाउंट, हायर परचेस अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल. त्याच्यानंतर 2, व्हेन ॲग्रीमेंट रिसिवड, कॅश अकाउंट डेबिट टू हायर परचेस अकाउंट, व्हेन ॲग्रीमेंट रिसिवड कॅश अकाउंट डेबिट टू हायर परचेस अकाउंट. 3 नंबर, व्हेन इंटरेस्ट ड्यू, हायर परचेस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, ज्यावेळेस इंटरेस्ट दिलेला असतं त्यावेळेस बघा, हायर परचेस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. त्यानंतर 4 नंबर आहे, व्हेन इन्स्टॉलमेंट रिसिवड, कॅश अकाउंट डेबिट टू हायर परचेस अकाउंट, व्हेन इन्स्टॉलमेंट रिसिवड कॅश अकाउंट डेबिट टू हायर परचेस अकाउंट. त्यानंतर व्हेन ट्रान्सफरिंग इंटरेस्ट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्यावेळेस इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं तर त्यावेळेस इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हेन क्लोजिंग द सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, अशा पद्धतीने त्याची एंट्री होईल. म्हणजे 2 प्रकारच्या जर्नल एंट्रीज आहेत या ठिकाणी. ज्यावेळेस खरेदीदार वस्तू खरेदी करतो त्याच्या खात्यामध्ये कशा एंट्रीज होतात बुक्समध्ये त्या सगळ्या दिलेल्या आहेत, आणि त्यानंतर विक्रेता वस्तू विकतो त्याच्या खात्यामध्ये कशा एंट्रीज होतात त्या सगळ्या एंट्रीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं
ह्याच्या एंट्रीज होतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या सगळ्या एंट्रीज आपल्याला काय करायच्या आहेत, हे करायचे आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यासायचे आहेत. तुम्ही अभ्यासा. उद्याच्या लेक्चरला आपण ह्यावर प्रॉब्लेम व्यवस्थित घेऊया. आणि आपल्याला आता लवकर लवकर सिलेबस थोडासा कंप्लीट करावा लागला. आणि एक्झामसुद्धा आपली MCQ टाईप आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मी ग्रुपवर काही PDF स्वरूपात MCQसुद्धा सेंड करेन. सगळ्या गोष्टींचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी तुम्हाला पास होत आहे. आतापर्यंत एक्झाम्स ह्या डिस्क्रिप्टिव्ह होत्या, म्हणजे रिटर्न स्वरूपामध्ये. पण यावर्षी तर तो कोरोनाचा प्रभाव आणखीन ओसरलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने आपला निर्णय घेतलेला आहे की या सेमिस्टरच्या तरी परीक्षा ह्या MCQ स्वरूपात, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उपस्थित राहून चांगल्या पद्धतीने पेपर सोडवावा आणि लवकर घरी जावा, म्हणजे विद्यार्थी एकदम सुरक्षित राहावा. या उद्देशाने कमी वेळामध्ये कशा पद्धतीने पेपर्स होतील या उद्देशानं परीक्षेची पद्धती MCQ ठेवलेली आहे. म्हणजे जवळपास 40 MCQ असतील समजा, आणखीन काही ठरलेलं नाही की 40 असतील का 30. तशा पद्धतीने येतील MCQ. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे MCQ टाईप. आता म्हणजे प्रत्येक गोष्ट थोडं मायक्रो लेवलला तुम्ही स्टडी करायला शिका. MCQ वगैरे मी ग्रुपमध्ये पाठवेन. आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही विचारत चला. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फीज भरायची राहिली असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फीज भरून घ्या. मला वाटते शेवटची डेट 30 तारीख काहीतरी आहे फीज भरण्याची. एक्झाम कोणी राहिला असेल चुकून तर त्यांनी येऊन फीज लवकर लवकर भरून घ्यावी.